पंचनामा न्यूज, सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज. नवापूर पोलिसांची धडक कारवाई. तत्सम लाकूड वाहतूक करणारे आयशर वाहन जप्त. जामतलाव रस्त्यावर 4.25 लाखांचा मुद्देमाल हस्तगत. चालकाविरुद्ध गुन्हा दाखल. नवापूर तालुक्यात बेकायदेशीरपणे तत्सम लाकूड वाहतूक करणाऱ्या वाहनावर नवापूर पोलिसांनी धडक कारवाई करत आयशर वाहनासह सुमारे 4,15,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय. ही कारवाई नवापूर तालुक्यातील जामतलाव गावाच्या मुख्य रस्त्यावर दुपारी सुमारे 1 वाजेच्या सुमारास करण्यात आली. पोलीस गस्ती दरम्यान संशयास्पद अवस्थेत आढळलेले आयशर वाहन क्रमांक MH 05K9816 थांबवून तपासणी करण्यात आली असता वाहनामध्ये मोठ्या प्रमाणात तत्सम लाकूड भरलेले आढळून आले. वाहन चालकाकडे लाकूड वाहतुकीचे अधिकृत परवाने व वाहनाची वैध कागदपत्रे सादर करण्यात सांगितले असता चालकाने उडवाउडवीची उत्तरे देत समाधानकारक माहिती दिली नाही. या प्रकरणी वाहन चालक दिलीप दुखल्या कुवर राहणार खैरखुंडा तालुका साक्री जिल्हा धुळे यास ताब्यात घेण्यात आले. तपासणीअंती आयशर वाहनाची किंमत अंदाजे 4 लाख रुपये तर वाहनातील 5 टन तत्सम लाकडाची किंमत अंदाजे 15,000 रुपये अशी एकूण 4,15,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. या प्रकरणी नवापूर पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेले पोलीस हेड कॉन्स्टेबल अतुल पानपाटील यांनी फिर्याद दिल्यानुसार गुन्हा रजिस्टर क्रमांक 446/2025 नुसार महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 124 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल अनेश गावित करीत आहेत. बेकायदेशीर लाकूड वाहतुकीविरोधात पुढील काळातही कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिसांकडून देण्यात आला.